सोमवारपासनं कांद्याची आवक, त्यातही उन्हाळी कांद्याची आवक घटताना दिसते आहे थेट गुरुवारपर्यंत. आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेतसुद्धा बाजारांमधली कांद्याची आवक ही कमी दिसत आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंवा अगदी सोमवारच्या तुलनेत गुरुवारपर्यंतचे जे बाजारभाव आहे ते बघता अहिल्यानगरला 1 आणि 2 नंबरच्या क्वालिटीचा कांदा त्याचा भाव वधारलेला आहे. सोलापूरला लोकल कांदा थोडा वधारला आहे. मुंबई कोल्हापूरला थोडी वाढ दिसत आहे. चंद्रपूर आणि नागपूरलाही कांदा अल्पसा वाढलेला आहे. नाशिकला मात्र काही बाजारांमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो दबावात आणि काही ठिकाणी स्थिर आहे. विशेषतः पिंपळगाव, लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव स्थिर आहे. यावरनं आता आजचे कांद्याचे बाजारभाव आणि एकूणच आवकेचा आढावा आपण घेऊ, जेणेकरून तुम्हाला आगामी काळात कांदा विक्रीचा किंवा साठवणुकीचा निर्णय घेणं सोपं जाईल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 14 मे 2026, वार आहे गुरुवार. सगळ्यात आधी आपण सोमवारपासनं आजपर्यंतची कांद्याची आवक बघूया बाजार समित्यांमध्ये काय राहिलेली आहे. सोमवारी 4,36,000 क्विंटल आवक झाली. मागच्या सोमवारी ही आवक जवळपास 4,75,000पर्यंत होती. तिच्यामध्ये थोडी घट झालेली दिसून येते. नाशिकमध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2,54,000 क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक झाली. मंगळवारी ही आवक घटून 3,80,000 क्विंटलपर्यंत आली. एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2,16,000 क्विंटल आवक झाली. साधारण नाशिक जिल्ह्यातल्या आवकीमध्ये 25,000 ते 30,000 क्विंटल घट दिसून येते आहे. बुधवारी 3,05,000 म्हणजे कालची जी आवक होती, आणि नाशिकमध्ये 1,72,000 क्विंटल. गुरुवारी म्हणजे आज संध्याकाळी 6पर्यंतची जी आकडेवारी आहे त्यानुसार 2,30,000, तर नाशिकमध्ये 1,40,000 क्विंटल इतकी आवक आहे. तर नाशिकची एकूण आवक तुमच्या लक्षात येईल की घटताना दिसते आहे. पैकी बुधवार आणि गुरुवार याची आवक अजून अपडेट होईल, पण जरी झाली तरी त्यामध्ये फार काही वाढ होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. त्याबद्दल आपण आठवड्याच्या शेवटी आढावा घेऊच. आता कुठल्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव कसे आहे आणि काय आहे ते आपण बघूया. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की तुम्हाला कांदा विकायचा किंवा ठेवायचा असे मला अनेक जण प्रश्न विचारते, फेसबुकला विचारत आहेत, काही इथं विचारत आहे यूट्यूबला. त्यांना परत एक आवाहन करेन की अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे, डबल पत्ती टिबल पत्तीचा कांदा जर असेल, स्टोरेजचा कांदा असेल, तर तो साठवणुकीमध्ये पाठवा. साठवण्याची चांगली सोय असेल, शास्त्रीय चाळ असेल तर. पण जर तुमच्याकडे साठवणुकीची सोय नाही आहे, कांद्याची क्वालिटी सिंगल पत्ती असेल किंवा साईज आता अनेक ठिकाणी 45 पेक्षा कमी आहे, निर्यातीला 45 च्या पुढे लागते, तर अशा वेळेस तो कांदा विकून मोकळं होणं हे कुणीही सल्ला देईन तर त्यामध्ये माझ्या सल्ल्याची फार गरज नाही. कांदा विकायचा की ठेवायचा याचा निर्णय तुमचा आहे, कांदा तुमचा आहे. ॲग्रो शिवार कोणालाही कांदा विका ठेवा असं सांगत नाही, मात्र संदर्भानुसार कांद्याच्या बाबतीत काय करायचं त्याचे आपण संदर्भ देत असतो. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, याचं डिस्क्लेमर इथे दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर ही तुमची शंका झाली. आता साठवलेला कांदासुद्धा टप्प्याटप्प्याने विक्री करणं केव्हाही चांगलं. म्हणजे थोडासा मार्चमध्ये जर जात असेल गोडाऊनमध्ये किंवा चाळीमध्ये, तर तो त्यातला अगदी 10% एप्रिलमध्ये काढला, 10% मेमध्ये काढला, अशा पद्धतीनं तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. थोडक्यात तुमचा उत्पादन खर्च आहे, तुमचा उत्पादन खर्च जर 50,000 किंवा 40,000, 60,000, 70,000 होत असेल, तर तो खर्च वसूल करेपर्यंत तुमच्याकडचा 2 नंबर क्वालिटी, ॲव्हरेज क्वालिटी कांदा असेल किंवा बिलो ॲव्हरेज क्वालिटी कांदा असेल तो विकून टाका. उरलेला कांदा जरी कमी असला तरी तो तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला बाजारभाव मिळून देईल, खूप नफा मिळेल असं म्हणणं नाही. तर हा सगळा तज्ज्ञांचा हिशोब मी तुमच्या पुढे ठेवला, निर्णय तुमचा आहे. आता महत्त्वाच्या बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघूया आणि आपण पुढे या व्हिडिओत पुढे जाऊया. एकूण राज्यामध्ये 2 बाजार समित्या अशा आहेत, त्याही नागपूरकडच्या आहे, की जिथे 800च्या आसपास किमान बाजारभाव मिळालेले आहेत. पण सर्व बाजार समित्यांचा विचार करता केवळ 100 ते 250 रुपये किमान बाजारभाव आहेत, फार तर 300 रुपये. त्यामुळे किमान बाजारभाव घसरलेले आहेत आणि परिणामी
जास्तीत जास्त बाजारभाव अगदी 3 काय 5,000 जरी काढले एखाद्या पोत्याचे किंवा एखाद्या क्विंटलचे, तरी त्याचा काही फरक पडत नाही, कारण सरासरी दरसुद्धा घसरलेले आहेत. मात्र ते स्थिर आहे, काही ठिकाणी वाढलेलं आहे, ते आपण आधीच सांगितलेलं आहे. जरा बघूया, अनेक जण विनंती करत असतात की तुम्ही बाजारभावाचं हे सांगा, ते आपण सांगूया. कोल्हापुरामध्ये जो कांदा आहे 500, 1300, 1000. आता 500 किमान, 1300 कमाल आणि 1000 सरासरी, असं या पद्धतीने मी सांगेन. त्यानंतर हे कोल्हापूर जिल्ह्याचं जे आहे, जालना 100, 1200, 700. छत्रपती संभाजीनगरमध्ये 200, 750, 475 वर आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा एकूण मराठवाड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव दबावात राहतील, हे आपण आठवड्याच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता आणि एक छोटासा व्हिडिओ केला होता, त्यातही तुम्ही बघू शकता. मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याचा अंदाज आपण आधीच दिलेला होता, तेही तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. चंद्रपूरचा गंजवड बाजार आहे, इथे मात्र किमान बाजारभाव 1300, जास्तीत जास्त 1800 आणि सरासरी 1500 आहेत. इथे किमान बाजारभाव व्यवस्थित आहेत. मुंबईला कांदा बटाटा मार्केटमध्ये 800, 1500, 1150, इथे किमान बाजारभाव चांगले, सरासरी टिकून आहेत. आता खेडमध्ये चाकण बाजार समितीमध्ये जे बाजारभाव आहे ते आहेत 800, 1200, 1000. इथे पण बाजारभाव बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहेत. साताऱ्यामध्ये 700, 1300, 1000 बरे आहेत. सोलापूरला 100, 1700, 700. आता सोलापूरला किमान 100 आहे, जास्तीत जास्त 1700 दिले तरी काही फायदा नाही. 700 सरासरी आहेत, याचा अर्थ सोलापूरला भाव दबावात दिसत आहे. याच्याबद्दल आपण आधीच सांगितलेलं होतं. वाढ असेल तर ती किती येते, मी अगदी थोडी आहे. या आठवड्यात आपण त्याचा आढावा घेऊ 2 दिवसानंतर, तेव्हा आपल्याला कळेल. जळगावमध्ये 300, 800, 550. नागपूरमध्ये 800, 1400, 1250. गेवराईमध्ये 400, 950, 700. हिंगणा बाजारात 500, 1400, 880, 887, मी राऊंड फिगर 80 सांगितले. आता सांगलीमध्ये 400, 1400, 900. पुण्याच्या बाजारात 400, 1300, 850. इथं दर टिकून आहे, पण ते घसरलेले आहे, म्हणजे घसरणीनंतर टिकून राहिलेले आहेत. जामखेडच्या बाजारात 100, 1100, 600. वडूज सातारा 200, 1300, 700. नागपूरचा पांढरा कांदा 800, 1400, 1250. येवल्यामध्ये 150, 1100 आणि 825. नाशिक बाजारात 370, 1350, 850. म्हणजे जर कुणाला बाहेरून जर नाशिक शहरात जो पंचवटीचा बाजार तिथं कांदा आणायचा असेल तर तिथे दर बघा, किमान 370, जास्तीत जास्त 1350, सरासरी 850 आहे. लासलगावच्या निफाडमध्ये 500, 1300, 1100, 21 आहे, बऱ्यापैकी टिकून आहे. लासलगावच्या विंचूरमध्ये 500, 1650, 1075 आहे, थोडेसे घसरलेले आहे 25 रुपयांनी, पण टिकून आहेत. अकोले जिल्हा अहिल्यानगर 200, 1300, 1100. जुन्नरच्या ओतूर बाजारात 500, 1400, 800, 950, माफ करा. राहुरीच्या बांबोरी बाजारात 100, 1200, 700. कळवणमध्ये 300, 1875 आणि 1050. जास्तीत जास्त खूप असले तरी 1050 सरासरी कमी आहे. संगमनेरला 200, 1300, 55, 728. चांदवडला 215, 815, 1100, 1815, माफ करा. नेवासा बाजारामध्ये 200, 1000, 700. मनमाडला 200, 1000, 700. 500, 1151, 950. मनमाडला 500, 1151, 950 आणि नेवासा बाजारामध्ये 200, 1000, 700 असे आहेत. पिंपळगाव बसवंतला बघू, आवक झाली आत्तापर्यंतची 33,600 आवक मर्यादित आहे. सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. 300 किमान, 2173 हे कमाल आणि 1150. आता इथं काय होतं आहे, लासलगाव आणि पिंपळगावला निर्यातीसाठी पण काही खरेदी होते आहे, त्यामुळे काही वक्कल म्हणण्यापेक्षा इथं लूज कांदा जातो. काही गाड्या किंवा काही क्विंटल हा कांदा बऱ्यापैकी भाव त्याचे जास्त आहे. दुसरं एक आणखी सांगतो, पिकअपमध्ये जर तुम्ही कांदा आणत असाल तर पिकअपच्या मालाला ट्रॅक्टरपेक्षा कमी बाजारभाव मिळतो. गेले 8 ते 15 दिवसांपासून तुम्ही जर पिंपळगावमध्ये बघितलं तर साधारण तो ट्रेंड आहे. लासलगावचा ट्रेंड जर तुम्ही विकत असाल तर ते मला अवश्य सांगा. मी तुम्हाला पिंपळगावचं सांगितलं. तर पिंपळगावला बाजारभाव टिकून आहे. सायखेड्याला 800 रुपये सरासरी आहे. साक्रीला 400, 1100, 950 आहेत. भुसावळला 500, 1000, 800 आहेत. नांदगावला 100, 1200, 650. दिंडोरीच्या वणी बाजारात हे अतिशय जोरात चाललेलं मार्केट आहे. इथे आवक साधारण मागच्या वेळेपेक्षा वाढते आहेत. 700
2070 आणि 1361. आता काय झालं आहे, नाशिकमध्ये लासलगाव पिंपळगाव या 2 बाजारांची चर्चा होती. त्याच्यामध्ये कळवण आभोणा बाजार आणि आता वणी दिंडोरी बाजार, त्यातही वणी दिंडोरी आणि वणीचं बाजार, या सगळ्या बाजारांमध्ये या बाजारांचं जे अंतर आहे ते साधारण एकमेकांपासून 15 किलोमीटर 20 किलोमीटर, थोडक्यात 40 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हे अंतर आहे. या सगळ्यामध्ये इथे मग काही व्यापारी तिथून इकडे आले आणि मग एकमेकांमध्ये स्पर्धा वाढली. अशा पण गोष्टी होताना दिसत आहेत. त्यामुळे वणी मार्केट जे आहे, जे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेलं मार्केट, तिथे बाजार सध्या वाढलेले आणि बऱ्यापैकी मिळत असल्याचं दिसून येत आहे. रामटेकला 1000, 1400, 1200 इथं किमान बाजारभाव चांगले आहेत. देवळात 400, 1500, 1150. नामपूरला 150, 1450, 800. नामपूरच्या करंजाडला 150, 1485 आणि 700 असे दर आहेत. एकूण ही सगळी आजच्या बाजारभावांची परिस्थिती आहे. पुढच्या आठवड्यात कशी परिस्थिती राहील, पुढच्या याच्यामध्ये बाजारभाव वधारतील का किंवा कसं राहणार आहे, ही सगळी माहिती आपण वेळोवेळी घेणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील तर मला जरूर कळवा. व्हिडिओ थोडा मोठा होतोय त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.